निवडणुकीच्या टायमाला लोक येतात, परत कोण आमच्याकडे बघायला पण येत नाही. आम्ही जर समस्या घेऊन गेलो तर सर्व बोलतात तुम्ही कुठे आम्हाला वोटिंग केलंय. मी वतन करणार ना. नाही मी सांगू शकत नाही. मी काय सांगणार माझ्या माझ्यावर कोणी एकत्र व्हा, आम्हाला घेणं नाही. आमचं काम करा फक्त बस. लोकांना काहीतरी भेटत असेल म्हणून पक्ष बदलत असतील ना. इकडून पैसे आले की तिकडे जा, तिकडून पैसे आले की इकडे जा. दिवस आणि रात्र राबून राबून वैताग आलाय आम्हाला. आम्ही त्या मतदानवाल्यांचा अजून काही विचार केलेला नाही. 100 पेंडीमध्ये 100 रुपये भेटते. आमचं आम्हाला माहिती. विधवा बाई आहे, तिला जरा मदत करूया असं कोणीही करून दे. त्यामुळे आम्ही मत फुकट घालवणार. महागाई झाली सगळी. काय कमवायचं, काय खायचं आणि काय द्यायचं. हा? मंत्री संत्र्यांनी पण तुम्ही आम्ही केली महागाई. नमस्कार नमस्कार नमस्कार. बघतोय रिक्षावालाच्या आणखी एका नव्या भागात तुमचं स्वागत. आपण मुंबईच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये आपली रिक्षा घेऊन आपण फिरतोय. आणि जाणून घेतोय नेमकी हवा कुणाची आहे. आज आपण नेमकं कुठे जायचंय हे बघूया. कोणतं स्टेशन आपल्याला लागेल आपण तिथे जाऊया. काम करा, तुम्ही पण माझ्यासोबत चला. तुम्हालाही दाखवतो जनतेच्या मनात काय आहे आणि कोणत्या नेत्याची हवा आहे, कोणत्या पक्षाचं कुठे वरद असतंय. तर आपण सध्या पोहोचलोय मुंबईच्या मानखुर्द या भागामध्ये आणि इथे आपण अर्थात कोणत्या नेत्याचं वार आहे, कोणत्या नेत्याचं इथे नशीब खुलणार आहे हे आपण पाहणार आहोत. आपण पाहता आपण मार्केट आहे सगळे. पण मार्केटमध्ये जाऊ, आपण लोकांची चर्चा करू, लोकांच्या मनात नेमकं काय जाणून घेण्याचा प्रयत्न करू. निवडणुकीच्या टायमाला लोक येतात, परत कोण आमच्याकडे बघायला पण येत नाही. कोण पण येऊन दे, खरं आपल्या महाराष्ट्राचं चांगलं केलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आमची. 1500 रुपयामध्ये काय होत नाही. कारण आजपासून दुसरं कोणी दिलं नाही, तिने तेवढं तर दिलेलं असं आहे. कोणत्या नेत्याकडून अपेक्षा आहे तुम्हाला? कोण आला तरी आम्हाला काही फरक नाही. कोण आम्हाला काही कोण देत नाही, आम्हाला काही करत नाही. आम्ही काय करायचं, बाई माणसाने करून खायचंच आहे. सकाळी उठायचं 6 वाजता बसायचं इथे, तर रात्री 12 वाजता जायचं. नाही तर काय केलं. मतदानापुरती फक्त माणसाचा वापर करतात. मतदान संपले तुम्ही कुठे आम्हाला वोटिंग केलं. आम्ही जर समस्या घेऊन गेलो तर सर्व बोलतात तुम्ही कुठे आम्हाला वोटिंग केलंय असं बोलतात. 16 तारखेला समजेल की मुंबई कोणाची आहे. एक जो मी लोकल माणसाचा जो इथे चाललाय ना ते सांगतोय. इव्हन तुम्हाला हे पण सांगतो की जे एक मुस्लिम वर्ग आहे तो पण एक वर्ग उद्धव साहेबाला मानणार आहे. काय करणार? काय 10 वर्ष फिरतोय आम्ही. काही काम होत नाही आमचे. काय नाही, नालाकणी होत नाही. कोणत्या नेत्याकडून अपेक्षा आहे? मी कोण त्यामुळे आता काही करत नाही. आमचे काम मतदान पाहिजे. हा, मतदान करणार मी वतन करणार ना. कुणाला? नाही मी सांगू शकत नाही. मी काय सांगणार माझ्या माझ्यावर. मला लाखाचा मत माझं. मी काय सांगणार. कोण कोणावर भारी होईल? कोणी एकत्र व्हा, आम्हाला घेणं नाही. आमचं काम करा फक्त बस. आमच्या गल्ल्या बनवा, नाला कटिंग करा आमची. जागा नाही, माणसे जाऊ, बाथरूम नाही, काय नाही. बाथरूम तोडले 4-5 आतमधले. ठाकरेंची सत्ता आली महानगरपालिकेमध्ये तर आधी लोकांच्या सुविधा सगळ्या मिळतील. ताई माई आता विचार करा पक्का आणि तुमचं मत आमच्याकडे मांडायला या. आम्ही रिक्षा घेऊन फिरतोय पूर्ण मुंबईमध्ये, त्यामुळे या आमच्याकडे मत मांडा. आज आलो आम्ही मानखुर्द स्टेशनला, आमची रिक्षा थांबलेली आहे. आम्ही वाट बघतोय तुमची. आज ह्या पक्षात आहे तर उद्या त्या पक्षात जाते ते. कोण आज इकडे आहे तर उद्या तिकडे जातो. काय सांगू शकतो आम्ही. पक्ष का बदलतात सारखे? काय माहित, लोकांना काहीतरी भेटत असेल म्हणून पक्ष बदलत असतील ना. इकडून पैसे आले की तिकडे जा, तिकडून पैसे आले की इकडे जा, असंच चाललंय. महागाई वाढली आहे का? हो, बहुत वाढली महागाई. काय करायचं महागाईचं आता आपण? काय करणार आता, आहे तसं खायलाच लागतंय. महागाई वाढली तर काय कोण कमी करतोय का सरकार. तरास मुलगा झाला ना, आम्ही कोणाला निवडून देणार आहे सांगा. आम्हाला एवढा तरास दिवस ना रात्र पळापळी. त्रास येतो. गल्लीवाली देतात, रोडवाली देतात. हे म्हणतं माझा जागा, ते म्हणतं माझा जागा. आम्हीच दिवस आणि रात्र राबून राबून वैताग आलाय आम्हाला. आम्ही त्या मतदानवाल्यांचा अजून काही विचार केलेला नाही. 100 पेंडीमध्ये 100 रुपये भेटते. आमचं आम्हाला माहिती. बोला, होतं का घरबीर चालतं का याच्यामध्ये? काय घर चालतं. आमचे मिस्टर ऑफ झालेत, 8 वर्षे झाले. BMC वाले त्रास देतात. त्याच्यावर आमचं
सगळं जीवन आहे. कोण कार्य करते, कोणी आम्हाला मदत करत नाही. चला बाबा, विधवा बाई आहे, तिला जरा मदत करूया, असं कोणीही करून दे. त्यामुळे आम्ही मत फुकट घालवणार. महागाई झाली सगळी, काय कमवायचं, काय खायचं आणि काय द्यायचं. कुणी केली मागणी? हा मंत्री संत्र्यांनी, हा पण तुम्ही आम्ही केली महागाई. मग हा? कोणत्या मंत्रीने केली? कोणता देश कोण चालवत आहे? कोण चालवतं? हा तुम्हाला माहिती असेल ना, त्यानेच केलं महागाई. मला सांगा, हा बोला. कुणाला मत देणार आता? हा मत कुणाला देणार? मत सांगतं का कुणाला मी ह्याला देईन म्हणून? जे मनात असतं त्याला द्यायचं. एकनाथ शिंदे माहिती आहेत का? हा कोण एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे ते लाडक्या बहिणीला पैसे वाटते ते. हा तुम्हाला मिळाले का? मला भेटते, माझ्या सुनार कुठे भेटतात? भेटले पाहिजे. मग काय करायचं तर वोट घ्यायला कशी येणार पुढे? भेटायला पाहिजे की. तर आज आपण होतो मानखुर्द भागामध्ये, आपण लोकांशी चर्चा केली, इकडचा कल जाणून घेतला, कोणाचं पारडे इकडे जड आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण आजीबाईंशी बोललो तर तुफानच बोलला आपल्यासोबत. तर आता आपण पूर्व उपनगरातून आता आपण जाणार आहोत पश्चिम उपनगरामध्ये, आणि तिकडे पहिलं स्टेशन आपल्याला कोणतं लागतं ते बघायचंय. त्याच्यामुळे पाहत राहा न्यूज 18 लोकमत.